हॅलो, हेल्दी फूडमध्ये तुमचं स्वागत आहे. बॉडी बनवायची आहे, पण बनत नाही. मग ही होममेड प्रोटीन पावडर खास तुमच्यासाठी. चला तर मग रेसिपी बघूया. सर्वप्रथम 1 वाटी बदाम थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये त्याच प्रमाणाने 1 वाटी मखाने तेही क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊयात. मखाण्यामध्ये खूप सारे प्रोटीन असते, त्यामुळं रक्तप्रवाही सुरळीत होतो. त्यानंतर एक छोटी वाटी काजू आपण हलकेसे लालसर होईपर्यंत परतून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये पिस्ता ॲड करूयात. पिस्ताही लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये आपण पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया ॲड करणार आहोत. भोपळ्याच्या बियामध्येही खूप सारं प्रोटीन असतं. त्यामुळं भोपळ्याच्या बियाही आवर्जून टाका. भोपळ्याच्या बियांमुळे हाडे मजबूत होतात. त्यानंतर त्यामध्ये आपण 1 वाटी डाळे टाकून भाजून घेऊयात. डाळे थोडेसे भाजले की त्यानंतर त्यामध्ये आपण पांढरे तीळ घालूयात. हे सर्व मिश्रण एकत्रित करून छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. त्यानंतर एकत्रित केलेलं मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढूयात आणि ते मिश्रण बारीक करून घेऊयात. ही प्रोटीन पावडर नक्की पिऊन बघा तुम्ही. नक्की ट्राय करून बघा. खूप छान असे बनते. पण आपले मुलं फार आगाऊ असतात. ती प्रोटीन पावडर पिणारच नाहीत. त्यामुळं आपण एक आयडिया चालवायची. आपण काय करायचं, त्यामध्ये थोडेसे कोको पावडर आणि खडीसाखर टाकून ते मिश्रण पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं आणि हे लहान मुलं चॉकलेटसारखं लागतंय, त्यामुळं रोज मागून पितील तुमच्याकडून आणि त्यांची तब्येतही छान होईल आणि बुद्धीसाठी खूप छान अशी आहे ही प्रोटीन पावडर, होममेड प्रोटीन पावडर. मग हे सर्व मिश्रण एकत्रित करून बारीक केल्यानंतर तयार आपली आहे होममेड अशी प्रोटीन पावडर. लहान मुलांवर खूप छान परिणाम करेल. आवडली असेल व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझ्या आवाजात व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा.